नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचारही केलेला नव्हता अशी गोष्ट समोर येणार आहे। म्हणजेच आता श्वेता म्हणून जी घरात राहत आहे त्या मूर्ख बाईने एवढं मोठं कारस्थान केले ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता। प्रियाने तिच्या मदतीने अर्जुनला संपवण्याचं कांड रचलेलं असतं, पण यामध्ये श्वेता मात्र पकडली जाणार आहे। श्वेताची तर धुलाई होणारच आहे आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी म्हणजे अर्जुन सुद्धा शुद्धीवर येणार आहे। आणि त्याच वेळेस अर्जुन शुद्धीवर आल्यानंतर सायली आता पुढची लढाई लढण्यासाठी सज्ज होणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर इकडे सायली अर्जुनच्या शेजारी बसलेली असते। अर्जुन अजून का शुद्धीवर येत नाहीये, डॉक्टरांना सगळेजण विचारत असतात की नक्की काय झालंय डॉक्टर साहेब, अर्जुनच्या बाबतीत काय झालंय, अर्जुन का शुद्धीवर येत नाहीये असं विचारलं जात असतं। आणि तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की कसं आहे, पेशंट शुद्धीवर यायला हवा होता पण एवढा वेळ का लागतोय ते आम्हालाही कळत नाहीये। तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काही झालं तरीही जोपर्यंत हे शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही। तर इकडे प्रियाने आता श्वेताला कॉल केलाय, त्याचबरोबर महिपत, सचिन, राकेश सगळेजण आता एकत्र बोलत असतात। तेव्हा प्रिया श्वेताला विचारते त्या अर्जुनची तब्येत कशी आहे, तेव्हा श्वेता सांगते की अजूनपर्यंत तो शुद्धीवर आलेला नाही। तेव्हा मात्र प्रिया म्हणू लागते की मग तुला एक गोष्ट करायची आहे। श्वेता म्हणते काय करायचंय, तेव्हा मात्र प्रिया सांगते की आता तुला अर्जुनला कायमचं संपवायचं आहे, अर्जुनचा काटा काढायचा आहे। कारण सायली तर उद्ध्वस्त झालेलीच आहे, त्या केसमध्ये आपण तिला अडकवलेलं आहे। पण आता अर्जुन एकदा का संपला की मग मात्र गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत असा प्लॅन या प्रियाने केलेला असतो। आणि प्रिया ते सगळं तिला सांगत असते। खरं तर इतक्या खालच्या थराला ही प्रिया जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण एवढं मोठं कारस्थान या प्रियाने रचलेलं असतं आणि प्रिया एवढ्या मूर्खासारखी ती वागत असते। प्रियाने आता इतकं मोठं कांड ठरवले, प्रियाला नक्की हवंय काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि त्याच वेळी प्रिया हे सगळं जाणून बुजून करत असते। प्रियाच्या मनात सुडाची आग पेटून उठलेली आहे आणि सुडाच्या भावनेनं प्रिया हे सगळं करत असते। आता श्वेता म्हणजे साक्षी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि तिनं सुद्धा या सगळ्या गोष्टी याच पद्धतीनं करत असते। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर आता सायलीला म्हणतात की पेशंट लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवा आहे। तेव्हा सायली म्हणते की काही झालं तरी मी इथेच थांबणार आहे। मग सगळेजण सायलीला समजवत असतात, पण सायली म्हणते की नाही, जोपर्यंत अर्जुन शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही असं सायलीने ठामपणे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं। मग डॉक्टर सांगतात, अश्विन म्हणतो की चालेल मी आणि सायली वहिनी इथं थांबतोय, चैतन्य म्हणतो मीही आहे। मग सगळेजण तिथं असतात, हे तिघंजण घरी थांबणार आहेत, बाकीच्या सगळ्यांना घरी पाठवलं जातं। आता चैतन्य आणि अश्विन बाहेर असतात, सायलीच्या शेजारी अर्जुनच्या शेजारी सायली असते आणि सायली हे सगळं प्रताप, कल्पना, प्रतिमा, त्याचबरोबर अस्मिता हे सगळेजण घरी निघालेले असतात। कारण घरी गोलू पण आहे, त्याचीही काळजी घ्यायची आहे, त्यामुळं घरी चाललेले असतात। तेव्हा सायली म्हणते की मी आहे, कल्पना म्हणते की ठीक आहे मी तुझ्यासाठी डबा पाठवते, फक्त तू आता खाऊन घे, अर्जुन बरा होणार आहे। कारण काही झालं तरी हे अर्जुनला काही होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेव, कारण तुझ्या प्रेमाची ताकद ही जास्त मोठी आहे असं सायलीला सांगितलं जात असतं। इकडे आता सगळ्यात मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे श्वेता। श्वेता एवढी मूर्ख आहे की तिने आता अतिपणा केलेला आहे। श्वेता आता अस्मिता वगैरे सगळे घरी गेले की श्वेता घरातलं काम करायचं नाटक करून घराच्या बाहेर पडते। तर इकडे ती सांगते की मला एका मैत्रिणीकडे जायचं आहे, तिच्या आईची तब्येत अचानक बिघडलेली आहे। त्याच वेळी अस्मिता म्हणते की ठीक आहे मी आहे, आता तू जा असं तिलाही सांगितलं जातं। तर इकडे चैतन्याला ऑफिसमधून फोन येतो आणि चैतन्य सायलीला सांगतो की सायली वहिनी मला थोडंसं अर्जंट आता ऑफिसमध्ये जावं लागेल, काही पेपरवर्क करायचं आहे, आजच केस झालेली आहे आपली आणि त्याचबरोबर पुढच्या गोष्टी करायच्या आहेत। अर्जुन आता उद्या शुद्धीवर आला की तो मला विचारणार आहे सगळं। तेव्हा सायली म्हणते की चालेल चैतन्य भाऊजी तुम्ही या। अश्विन सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आहे, सायली अर्जुनच्या जवळ आहे, ती रडत आहे, तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय चाललंय, हे सगळं असं का होतंय असा प्रश्न तिला पडलेला असतो। तेव्हा मात्र
सायली उठते आणि त्याचबरोबर तिथे देवी आईच्या बाप्पाच्या समोर ती जाते आणि हात जोडू लागते. इकडे कल्पना आणि प्रतिमाने सुद्धा घरी देवी आईच्या समोर दिवा लावलेला असतो आणि त्या दोघीही देवी आईच्या समोर हात जोडून उभ्या असतात. तेव्हा मात्र इकडे सायली देवाकडे प्रार्थना करत असते आणि नेमका त्याच संधीचा फायदा घेतला जातो आणि श्वेता तिथं पोहोचते. श्वेताच्या मदतीला राकेश आणि सचिन सुद्धा तिथं आलेले असतात आणि त्या दोघांनी हॉस्पिटलच्या लाईट्स ऑफ केलेल्या असतात आणि नेमकी श्वेता तिथं जाते आणि श्वेताने अर्जुनच्या रूममध्ये एंट्री केलेली असते आणि सायलीला मधूनच असं वाटतं की हे काय झालं, म्हणून सायली त्याचबरोबर अश्विन दोघंही धावत आलेले असतात आणि नेमकं पाहतात तर काय, श्वेताने अर्जुनच्या ऑक्सिजन मास्कला हात लावलेला असतो आणि ती ऑक्सिजन मास्क काढत असते. त्याचबरोबर तिथे असलेल्या मशीन ज्या आहेत त्या सगळ्या बंद करत असते. हे सगळं पाहिल्यानंतर सायलीने त्या क्षणी तिच्या खांदीची थोबाडी दिलेली असते. त्याचबरोबर तिथं असलेल्या सिक्युरिटी गार्डला बोलवलेलं असतं आणि त्यांनी सगळ्यांनी तिला पकडलेलं आहे. तेव्हा मात्र अश्विन आणि सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते की हे सगळं काय आहे श्वेता, तू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे आत्ता मला कळलेलं आहे की आमच्या घरातल्या बातम्या बाहेर कशा पोहोचतात, हे सगळं करणारी तू आहेस, असं म्हणत सायलीने आता श्वेताचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. कारण अर्जुनच्या जीवावर जर कोण उठत असेल तर त्याला सायली पुरून उरणार हे तेवढंच नक्की असतं. तर इकडे सायली ज्या पद्धतीने आता श्वेताची धुलाई करत आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अर्जुन सुद्धा शुद्धीवर आलेला असतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि श्वेताला तर आता पकडलेलं असतं आणि सायलीने तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगितलेलं असतं. आता सायली म्हणते की मी कुठेही जाणार नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की काळजी करू नकोस. अर्जुन एक एक शब्द आता सायलीशी बोलत असतो. सायलीला तो सांगू लागतो की तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी आता बरा होणार आहे. या गोष्टी अर्जुन स्वतः सायलीला तिथे सांगत असतो. सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते किती हो, किती मला सांगा, किती वेळ झाला आम्ही तुमची वाट पाहतोय, तुमच्यामुळं खरं तर कळतच नव्हतं की हे सगळं काय होऊन बसलंय, असं म्हणत सायली अर्जुनशी बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन रडत असतो, सायली रडत असते. दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. दोघांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. सायली म्हणते की आता रडायचं नाही, आता लढायचं. अर्जुन सुद्धा हे वाक्य सायलीच्या तोंडून ऐकून त्याला सुद्धा बरं वाटलेलं असतं. सायली म्हणते की बस झालं, आतापर्यंत खूप गोष्टी झालेल्या आहेत पण आता नाही, काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, असं सायलीने आता ठरवलेलं असतं. तर इकडे अर्जुन म्हणतो की सायली आता तुलाच हे सगळं करायचं आहे, तुलाच हे पुरावे शोधायचे आहेत. आता सायलीचा नवीन लुक आपल्याला पाहायला मिळतो. सायली आता निघालेली असते, कानात हेडफोन असतात आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर मास्क लावलेला असतो आणि सायली आता लढाईसाठी निघालेली असते. अर्जुन तिच्याशी फोनवर बोलत असतो, तिला सगळ्या गोष्टी तो सांगत असतो, काय करायचे कसं करायचे हे सगळं सायलीला सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की चालेल, असं म्हणत आता सायली निघालेली आहे आणि मग अर्जुनने सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सायली करत असते. मग सायली एका ठिकाणी पोहोचते. अर्जुनने तिथून तिला काही फुटेज घ्यायला सांगितलेले असतात आणि काही फोटोज तिने घेतलेले असतात, जे गाडीचे फोटो असतात. ते फोटोज घेतल्यानंतर मात्र इकडे सायलीच्या लक्षात येतं की हे सगळं काय चाललंय. मग सायली ते पुरावे घेते, दमत असते ती, कारण ती 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि या सगळ्या गोष्टी ती अगदी मनापासून करत असते. आणि त्याच वेळेस आता सायली पुढे जाते आणि जराही तिने स्वतः हार मानलेली नसते. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून सायलीला आता अर्जुनने फोनवर सांगितलेलं असतं ती फाईल मिळव. सायलीने अर्जुनला फोन करून सांगितलं की ती फाईल मिळालेली आहे, इम्पॉर्टंट डेटा आता सायलीला मिळालेला असतो आणि सायली त्या सगळ्या गोष्टी घेऊन आता निघालेली असते. म्हणजे अर्जुन तिला फोनवर इन्स्ट्रक्शन देत असतो आणि सायली मात्र इकडे लढत असते. या सगळ्या गोष्टी सायली मनापासून करत असते. त्याचवेळी सायली काही फोटोज वगैरे मिळवत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत असतं त्या गोष्टी पाहून सायली आता लढण्यासाठी सज्ज झालेली असते. सायली दमलेली असते, एका ठिकाणी येते, ती थांबते. तेव्हा तिला आठवतं जेव्हा तिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी तिला पोलीस घेऊन गेले, पोलीस स्टेशनमध्ये तिला नेलं गेलं, जेलमध्ये टाकण्यात आलं, कारण ही केस होती ती पोक्सो कायद्याअंतर्गत होती. आणि मग तिला जेलमध्ये टाकल्यानंतर प्रिया तिथं म्हणालेली असते की कसं आहे माहिती आहे का, सगळ्या आश्रमातल्या मुलींची लाडकी ताई आता जेलमध्ये सडणार आहे. एवढंच काय तर ती आता
या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणत असते की तुझं बाळसुद्धा जेलमध्येच लहानाचं मोठं होणार आहे. ही गोष्ट जेव्हा सायलीला आठवते तेव्हा सायली पुन्हा 100 हत्तींचं बळ एकवटून उभी राहते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी आता माघार नाही असं म्हणत सायली आता सज्ज झालेली असते. आणि त्याच वेळी हे सगळं जे काही घडत असतं ते पाहून मात्र धक्का बसलेला असतो. सायलीच्या हाती पुरावे लागलेले असतात आणि ते सगळे पुरावे घेऊन सायली निघालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.